पोर्शे अपघात प्रकरणी सरकार आणि न्यायमंडळ भिडणार। पोलिसांनी कठोर कारवाई मागितलेली आहे, मात्र न्यायमंडळाने सौम्य निकाल दिलेला आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पुण्यात वक्तव्य। पुण्यातल्या पोर्शे अपघातासंदर्भात फडणवीसांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य। न्यायमंडळाने सौम्य निकाल दिलेला आहे, मात्र पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली जाते। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पुण्यातल्या पत्रकार परिषदेतून वक्तव्य। पोर्शे अपघात प्रकरणी आता सरकार आणि न्यायमंडळ भिडणार आहे। पोलिसांनी कठोर कारवाई मागितली असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे, मात्र कठोर कारवाई मागूनही सौम्य निकाल दिला जातोय न्यायमंडळाकडनं। गृहमंत्र्यांचं वक्तव्य। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत। रोहन, आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर नक्की काय घडू शकतं? निश्चितचपणाने खरं तर तेजल पाहायला गेलं तर 304 जो कलम आहे तो या मुलाला लावलेला पाहायला मिळत होता पुणे पोलिसांनी। कारण का निर्भया हत्याकांडानंतर जर का तो मुलगा नाबालिग असेल, 18 वर्षापेक्षा कमी त्याचं वय असेल आणि तो जर का गंभीर गुन्हा असेल तर अनेकदा 16 वर्ष त्यांचं जे आहे ते ग्राह्य धरलं जातं। 16 वर्षाच्या पुढील जर 16 ते 18 वय असेल तर त्यांच्यावरती अडल्ट हा शिक्का बसू शकतो आणि जी सर्वसामान्यांना 18 वर्षाच्या ज्या पुढच्या लोकांवर जी कारवाई केली जाते ती कारवाई त्यांच्यावरती होऊ शकते। अशा प्रकारचा कायदा जो आहे तो निर्भया हत्याकांडानंतर अंमलात आणण्यात आलेला होता आणि तोच भूमिका घेत तोच दाखला देत पुणे पोलिसांनी हे प्रकरण ज्युडिशियल जस्टिस बोर्डाकडे जे ते घेऊन गेलेले होते, परंतु जस्टिस बोर्डाने ते फेटाळलं आहे। अशा प्रकारची भूमिका पुणे पोलिसांच्या वतीने आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडलेली आहे। त्यामुळे हा जस्टिस बोर्ड जो आहे त्यांना पुन्हा एकदा ही विनंती अर्ज जो आहे तो केलेला आहे आणि त्याची ऑर्डर जी आहे ती आज रात्रीपर्यंत येणं अपेक्षित आहे। आणि जर का ती ऑर्डर आली आणि निर्भया हत्याकांडाचा दाखला देत ज्याप्रमाणे अल्पवयीन असताना देखील त्या मुलावरती कारवाई करण्यात आलेली होती, तशा प्रकारची कारवाई जी आहे ती या अपघाताप्रकरणी त्या बिल्डरच्या मुलावरती केली जाऊ शकते। अशा प्रकारची भूमिका त्यांनी सध्या मांडलेली आहे। त्यामुळे हा जस्टिस बोर्ड नेमकं काय भूमिका घेतोय आणि जर का जस्टिस बोर्डाने त्यांना या हत्याकांडाचा दाखला देत जर का त्यांची भूमिका मान्य नाही केली, त्यांचा पोलिसांचा जबाब मान्य नाही केला तर मात्र पुढे निश्चितपणाने बोर्ड आणि पुणे पोलीस आणि कायदा यामध्ये जो तो वाद होण्याचे चिन्ह दिसू लागलेले आहेत। जर यावेळेस न्यायमंडळाने ही मागणी मान्य केली नाही, त्याला अल्पवयीन न बघता वयस्क म्हणून नाही बघितलं, तर यानंतर राज्य सरकारची भूमिका नक्की काय असेल? गृहमंत्री फडणवीस आणि पुढचं पाऊल नक्की काय उचलू शकतात? नक्कीच खरं तर आज देवेंद्र फडणवीसांनी त्याबाबत देखील भूमिका मांडताना पाहायला मिळालं। जर का जस्टिस बोर्डाकडून व्यवस्थित जर काय निर्णय जर घेण्यात आला नाही तर सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही जाऊ, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली पाहायला मिळाली। त्यामुळे जर का जस्टिस बोर्डाचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत पोलिसांच्या बाजूने नाही आला, त्या आरोपीला जो आहे तो अडल्ट म्हणून ग्राह्य जर धरलं गेलं नाही तर निश्चितपणाने हे सगळं प्रकरण जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतं। परंतु पोलिसांची तरी हीच भूमिका आहे। पोलिसांनी FIR मध्ये ज्यावेळेस कोर्टामध्ये हा FIR मांडण्यात आलेला त्यावेळेस 304 हा कलम लावलेला आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। काही जणांचं म्हणणं होतं की पोलिसांनी 304A लावलेला आहे आणि A लावल्यानंतर जो तो जामीन होतो, परंतु आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कागदपत्र घेऊन जे आहेत ते आलेले होते आणि कोर्टासमोर नेमकं 304 आम्ही कशा पद्धतीने लावलेलं आहे ते देवेंद्र फडणवीसांनी सांगून दिलं आणि याचं सगळं जे खापर आहे ते जस्टिस बोर्डाकडे आता गेलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे आज सायंकाळपर्यंत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं आवाहनही केलेलं आहे पुण्यामध्ये की मुलांकडे पालकांनी व्यवस्थित लक्ष द्यावं, कारण की हा अल्पवयीन मुलगा होता, त्याला इतकी मोठी गाडी त्यांनी घेऊन दिली, पार्टी करण्यासाठी पैसे होते आणि मद्यप्राशनही तो करत होता, तर यानंतर पुण्यामध्ये काही पडसाद उमटतील का? निश्चितच, कारण का ही घटना संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी आहे। अगदी देशभरामध्ये या घटनेमुळे जे ते अनेक जण जागरूक झालेले पाहायला मिळत आहेत। कारण का खूप मोठ्या घराण्यातला हा मुलगा होता, एक बडा बिल्डर पुण्यातला तो आहे आणि त्यांचा मुलगा जवळपास 1.5-2 कोटी रुपयांची गाडी घेऊन भरधाव वेगाने काय जातो, दारू पिऊन गाडी चालवतो आणि त्यानंतर जो तो मोठा अपघात होतो आणि त्यामुळे सगळ्यांमध्ये जे ते अतिशय खळबळून सगळेजण जागे झालेले पाहायला मिळत आहेत। आणि पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून पब संस्कृती जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि या संस्कृतीच्या विरोधात अनेकदा लोक बोलताना पाहायला मिळत होते। अनेक घटना अशा पुण्यामध्ये घडलेल्या होत्या ज्या घटनांमुळे
वारंवार या पबवरती जी आहे ती कारवाई करण्याची मागणी अनेकांकडून केली जात होती, परंतु ही घटना खूप मोठी आहे आणि या घटनेनंतर आम्ही इथून पुढच्या काळामध्ये हे पब्स असतील, बार असतील आणि रात्रभर जो काही धांगडधिंगाणा परिसरामध्ये दिसत असेल तर त्यावरती नियमावली जी आहे ती पुन्हा एकदा सुधारित करण्यासाठीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. ड्रायव्हिंग लायसन्स या संपूर्ण घटनाक्रमावर रोहन आपलं लक्ष असंच असू द्या. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल.